हातकणंगले तालुक्यातील आळते परिसरातील मजले गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे। आज दुपारी पिराप्पा माळा परिसरातील शेतात गवत कापत असताना रावसाहेब पाटील या शेतकऱ्यावर बिबट्यानं पाठीमागून अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात ते जखमी झाले असून सुदैवानं त्यांचा जीव वाचलाय। मिळालेल्या माहितीनुसार रावसाहेब पाटील शेतात गवत कापत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्या पाठीमागून झडप घातली। त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारील शेतकरी तातडीनं घटनास्थळी धावून आले। ग्रामस्थांनी मोठ्यानं आरडाओरडा करताच बिबट्यानं तेथून पळ काढत शेजारच्या उसाच्या शेतात आश्रय घेतल्याचं सांगण्यात आलंय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार काल रात्रीपासून मजले परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत असून काही कुत्र्यांवरही हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। घटनेची माहिती मिळताच वनपाल संजय कांबळे, वनरक्षक मंगेश वंजारे यांनी घटनास्थळी धाव घेतली। तसेच वन्यजीव बचाव पथकाचे डॉक्टर वाळवेकर, अमित कुंभार, वैभव वावळे, आकाश भोई, आशुतोष सूर्यवंशी शिखरे तसेच वन्यजीव संस्था इचलकरंजीचे सागर आणि शेखर पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। बिबट्याचा माग काढण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या। दरम्यान मजले, आळते व परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात काम करताना विशेष खबरदारी घ्यावी, शक्यतो एकट्याने शेतात जाऊ नये, तसेच लहान मुलांना एकटं बाहेर पाठवू नये असं आवाहन वन विभागाने केलं आहे। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगेंसह कॅमेरामन अतुल कसबेकर।